ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि 4थ्या अध्यायामध्ये 11वा श्लोक ये मां यथा प्रपद्यन्ते तान तथा यव अहं मजामि पार्थ मनुष्यः सर्वशः मम वर्तमान अनुवर्तते। येरवी तरी पाही जे जैसे माझा ठाई भजती तया विही
तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे सभोवता भजनशील झाले असे केवळ माझाची ठाई परिज्ञाने बिन नाशिले जे बुद्धी भेदासी आहे तेने त्या कल्पिले अनेकत्व म्हणून अभेदी भेद देखती यया अनाम्या नामे ठेवती देवी देवो म्हणती अचरच्या ते जे सर्वत्र सदा सम तेच विभाग अधमोत्तम मते वंशे संभ्रम विवंचिती। ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि 4थ्या अध्यायातील 66, 67, 68, 69 आणि 70 तुम्हा संत सज्जनांच्या देववृंदांच्या सेवेकरता निवडलेली आहे। श्लोकाचा अर्थ असा आहे, भक्त ज्या भावनेने भजतो त्या भावनेने मी त्यास भजतो। कोण म्हणताय? श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत आणि जगाची माऊली जनता जनार्दन म्हणजे मनुष्य प्राण्याला आपल्याला सांगताय। श्रीकृष्ण भगवंताचे अर्जुनाचे अनंत उत्तरे या मनुष्य देहावरती, पण सगळ्यांना त्या उत्तराची जाणीव असेलच असं काही सांगता येत नाही आणि असं काही सांगता येत नाही, कारण श्रीकृष्ण भगवंतांनी ही जी गीता लिहिली ती जगाच्या उद्धाराकरता लिहिली। अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे संसार एवढे ओझे जगाचे पेढी गेले। पण ही गीता पूर्वी संस्कृत मध्ये असल्यामुळे तुमच्या माझ्या सारख्या सामान्य जनाला ती कळत नव्हती आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताला पांडुरंगाला पुन्हा अवताराला आले। कशा करता आले? तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा देह कर्तव्याची परोपकारे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया ज्ञानेश्वर माऊली कशा करता अवताराला आले? जगाच्या उद्धाराकरता। जगाच्या उद्धाराकरता आले, तुमच्या माझ्या उद्धाराकरता आले। ही गीता संस्कृत मध्ये असल्यामुळे ही गीतेची टीका शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणजे सहज आपल्यासारख्या अनपढ माणसाला सुद्धा ही गोष्ट कळेल, बरोबर आहे ना? आणि त्याच्याकरता हा माऊलींचा अवतार कार्य आहे। माऊलींनी इतकी सोपी करून ठेवली, इतकी सोपी करून ठेवली, या मनुष्य देहाला किंवा मनुष्य प्राण्याला कळावी इतकी सोपी आहे बरं का। जीवाचा उद्धार लगेच कसा होईल? पूर्वी लाखो वर्ष तपश्चर्या करावी लागत होती। एक उदाहरण देतो,
नारद महर्षींचं ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली कोणी? भगवान परमात्म्याने. आणि सांगितल्यानंतर त्याने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली कोणी? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाने काय केलं की सगळे आडवे प्राणी बनवले आणि मग भगवान परमात्मा जो आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भगवान परमात्मा फेरफटका मारत मारत कुठे आले? ब्रह्मदेवाजवळ आले. आणि ब्रह्मदेवाजवळ आल्याच्या नंतर पाहिलं की मला ओळखणारा याच्यामध्ये एकही प्राणी याने बनवलेला नाहीये, सगळे आडवे प्राणी बनवले. ब्रह्मदेवाने देखील भगवंताला ओळखलं नाही, कारण भगवान परमात्मा कोणाचं रूप घेऊन धारण करून आले? हंसाचं रूप धारण करून आले. आणि हंसाचं रूप धारण करून आले त्यावेळेला ब्रह्मदेवाने पाहिलं हंसाकडे की बापरे, हा पक्षी मी काही बनवलेला नाहीये. मग हा पक्षी आला कुठून? बरं का, त्यावेळेला ब्रह्मदेव नतमस्तक झाले. आपण कोण आहात? मला परिचय करून द्या. भगवंताने सांगितलं की तुला बाबा सृष्टी बनवायला सांगितली की जेणेकरून भगवत धर्माचा प्रचार कसा होईल, हे ज्ञान जीवापर्यंत कसं पोहोचेल, या जीवाचा उद्धार कसा होईल, याकरता तुला हे कामगिरी मी दिली. पण तू मात्र त्या कामगिरीपासून अलिप्त राहिला. आणि मग त्यावेळेला भगवंताने उपदेश केला. पूर्वीला सृष्टीच्या उपक्रमा वेळाचा ब्रह्मा एकलाची होता. तो ना सृष्टी करू शके, ना मग ईश्वराचे ओळखू शके. तो केला एका नामे देणे, ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम. तयाचे एक नाम त्रिधापयसे. आणि त्या अनादि काळच्या नामाचा उपदेश कोणाला केला? ब्रह्मदेवाला केला. आणि ब्रह्मदेवाला केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला उपदेश केल्याच्या नंतर हा मनुष्य देह भगवान परमात्म्याने स्वतः बनवला. हाच फक्त माझं भजन करू शकतो, कारण हा देह देताना देवाने वाणी आणि बुद्धी दिली प्रत्येकाला. कोणाचं शिक्षण असो अथवा नसो, पण प्रत्येकाला बुद्धी आणि वाणी सम दिली. आणि मग ही गोष्ट ज्या वेळेला नारद महर्षींच्या लक्षात आली, त्यावेळेला नारद महर्षींनी 60,000 वर्षाची तपश्चर्या केली. आणि 60,000 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर भगवान नारायण प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर भगवान नारायणाने नारद महर्षींना उठवलं. म्हणे काय मागायचं ते मागा. भगवान नारायण प्रसन्न झाल्यानंतर त्यांना आनंद वाटायला हवा होता. कोणाला? नारद महर्षींना. पण त्यांना आनंद नाही झाला. मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, त्यावेळेला सगुण रूपाने तुझं मला दर्शन घडते. मग या मनुष्य प्राण्याचं आयुष्य किती आहे? जेमतेम 100 वर्षे आहे, बरं का. पण आता 100 काय 50 पण ओलांडत नाहीये. तुम्ही आम्ही भाग्यवंत, बरं का दादा. नारद महर्षींना प्रश्न पडला की मला 60,000 वर्षांनी तू प्रसन्न होतोय, प्राप्त होतोय. मग या मनुष्य प्राण्याला तर फक्त 100 वर्ष दिलेले आहेत, मग याला कसा तू प्राप्त होशील? मग देवाने सांगितलं,
पांडुरंगाने सांगितलं की माझी प्राप्ती करण्याकरता माझ्या भक्तीने हा ताबडतोब काय होऊ शकतो, याचा उद्धार होऊ शकतो, मी ताबडतोब याला प्राप्त होऊ शकतो. पण माझ्या भक्तीला लागला तर, माझी भक्तीला जर हा लागला तर याचा उद्धार लागली. देवाची एक द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्ती झाली साधी गेल्या. मग भगवंताने विचार केला की नारदाने म्हणजे पुढचा विचार केला, सर्वांचा विचार केला. मला तू प्रसन्न झाला त्यात नवल नाहीये, पण इतरांचा उद्धार कसा होईल याकरता अनादी काळापासून नारदांची धडपड. आणि मग हा सर्वांबद्दल जो कळवळा जो आहे नारदाच्या अंतःकरणामधला ते पाहून नारदाला अनादी काळाचा उपदेश केला. आणि उपदेश केल्याच्या नंतर नारदाची अवस्था झाली. नारदाच्या अंतःकरणामध्ये रोमारोमामध्ये देव प्रगट झाला. आणि प्रगट झाल्याच्या नंतर नारदाला पश्चाताप झाला की हा देव माझ्या निकट असताना 60,000 वर्ष तपश्चर्या करायची काही गरज नव्हती. आणि जे तपश्चर्या करण्याच्या आधीच जर मी विचारलं असता हा प्रश्न देवाला तर मग मला इतका खटाटोप करावा लागला नसता. आणि मग त्यावेळेला नारदांच्या रोमारोमामध्ये देव प्रगट झाला. आणि प्रगट झाल्याच्या नंतर नारद सूत्रामध्ये देवाने नारदांनी पहिल्या ओवीमध्ये आपला अनुभव वर्तवलेला आहे या जीवाला कळण्याकरता की भगवंताचा अनुभव माझ्या देहामध्ये ज्या वेळेला नारायणाच्या कृपेने मला आला त्यावेळेला कंठावरोध माझा कंठ दाटून आला. रोमांच अचूया माझ्या संपूर्ण अंगावरती रोमांच दाट उभे राहिले आणि डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. मग असा ज्याला अनुभव येतो नारद महर्षी सांगताय असा ज्याला अनुभव येईल तो आपल्या सगळ्या संपूर्ण कुळाला पावन करू शकतो, संपूर्ण कुळाचा उद्धार करू शकतो. त्याच्या चरण स्पर्शाने ही पृथ्वी सुद्धा पवित्र आणि पावन होऊ शकते असं नारदांचं मत आहे. आणि तेच मत आजही अनुभवाला येतं आणि पुढेही अनुभवाला येणार. तेव्हा आपण ओवीकडे आता वळूया. वास्तविक पाहता मी कोणी प्रवचन करता नाहीये बर का. मग आता तुम्ही इथे का बसलेला आहात तर मला ज्यांनी बसवलं त्यांचा उद्देश एकच आहे की अनादी काळापासून जो देवापर्यंत जाण्याचा जो निरोप आहे तो संतांनी जसाच्या तसा माझ्या श्रीपाद बाबांपर्यंत आला. आणि श्रीपाद बाबांनी देखील अनुभवजन्य निरोप जसाच्या तसा माझ्यापर्यंत पोहोचवला. आणि तो मी तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा ज्यांनी मला ही संधी कार्यक्रमाची दिली ते माझे परम मित्र. 55 वर्ष झाली आमच्या मैत्रीला, कोणी खरं सुद्धा मानू शकत नाही बर का. माझे परम मित्र पदू पाटील पदू पाटील यांचा स्वभाव जो आहे अत्यंत संयमी वृत्ती त्यांची सांगतोय, संयमी समाधानी आणि सहनशीलता, अत्यंत प्रेमळ, प्रत्येक जीवाशी बोलताना आदरणीय भावाने बोलणार. आणि ही परंपरा आपल्याकडे घराघरामध्ये आहे बरं का. आपल्या आगरी समाजामध्ये ही परंपरा आधी राबवली जाते, नवीन मुलांचं सांगू शकत नाही. कारण आपल्याकडे अशी परंपरा आहे, त्या परंपरेमुळे आपला दादा उद्धार झाला बरं का.
मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. प्रत्येक घराघरामध्ये ही संस्कृती राबवली जाते आपल्या समाजामध्ये. त्या समाजाचा मी घटक आहे आणि मी सुद्धा माझी अनुभूती सांगतोय. आमच्या घरी कोणीही अतिथी आले, मग वारकरी हो या सामान्य माणूस हो कोणी, पण आल्यानंतर आमच्या आई वडील सांगायचे दर्शन घ्या. दर्शन असं म्हणजे लांबून नाही बरं का, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन दर्शन घ्यायचं. आणि ही जी परंपरा आहे, ही परंपरा कोणाला आवडते? देवाला आवडते. मातृदेव भव, पितृदेव भव याचा अर्थ काय की आपल्या घरामध्ये देव आहे आईच्या रूपाने, बाबांच्या रूपाने. साधू संत तर सर्व असं सांगताय की सर्वांच्या रूपाने मी नटलोय. या जीवाला असे संदेश देतात साधू संत की आपल्या आईच्या रूपाने, वडिलांच्या रूपाने, भावाच्या रूपाने, बहिणींच्या रूपाने, मुलांच्या रूपाने, सूनबाईच्या रूपाने, नातवंडांच्या रूपाने, नवे नवे कुळगोत्र जे आहे हा देवानेच नटलेला आहे. एवढा भाव मात्र नम्रतेने येतो बरं का. आणि हा जर भाव जर असला, शुद्ध दयाचा भाव सारा, देव दुरी नाही त्याला, असं आदरणीय भावाने 55 वर्षापूर्वी की ज्या वेळेला आम्ही त्या दादा रेक्टॅनवाले चड्डे आहेत ना, पूर्वी रेक्टॅनवाले ते लेंगी वगैरे वापरायचे पूर्वी. हा मी लहानपणीचा इतिहास सांगतोय. त्यावेळी हे सद्ग्रस्त माझ्याशी बोलताना मी आराधुरीने बोलत होतो, पण हे बोलताना आऊजाऊने बोलायला लागले. अरे बाप रे. आणि तिथून ही शिकवण मी घेतली बरं का, की आपण सुद्धा असं बोलायला पाहिजे. असंच बोलायला, एकमेकांशी आदरणीय भावाने बोललं पाहिजे. ते खरं प्रेम आहे. आणि ते या प्रेमाचं प्रतीक आता वास्तविक माझे जे मित्र आहेत त्यांच्या आग्रहास्तव हा कार्यक्रम लागला जातो. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा वार्षिक उत्सव सोहळा सर्व भाविक सज्जनास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की देसाई पाटीलपाडा, तालुका जिल्हा ठाणे, कल्याण, शिररोड बस स्टॉप, देसाई नाका येथे मिती माघ शुद्ध दशमी, एकादशी व द्वादशी 2.5 दिवसाचा हा वार्षिक मेळावा उत्सव साजरा होत आहे. त्या तारीख 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 रोजी मंदिराचा वार्षिक उत्सव परमपूज्य स्वामी टेकेदास महाराज, परमपूज्य स्वामी गंगानंद तसेच वैकुंठवासी अबप्प वामन बाबा, वैकुंठवासी अबप्प सावळाराम महाराज, गुरुवर्य दिगंबर बाबा, वासुदेव महाराज, महंत बाल योगी श्री कैलास महाराज आणि वैकुंठवासी अबप्प राघोबुवा मुंडे व अबप्प वैकुंठवासी मदन बुवा मुंडे, वैकुंठवासी एकनाथ बुवा यांच्या प्रेरणादायी आशीर्वादाने आणि मोठ्या आनंदोत्सवाने साजरा होत आहे. तरी सर्व भाविकांनी या ज्ञानमय सोहळ्यात उपस्थित राहून तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती. आणि त्यामध्ये व्यवस्थापक श्री विठ्ठल रुक्माई सेवा मंडळ, त्यामध्ये सर्वांची नावं आली बरं का. तुमची सगळ्यांची नावं घेत बसतो वेळ माझा तितका जाईल. तेव्हा
हे कार्यक्रम असं उभं राहत नाही. कितीतरी सज्जनांनी संतांनी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाची काढत प्राण अर्पण केलेला आहे पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या चरणी. आणि त्यामुळे एवढं मोठा आहे भव्य कार्यक्रम जो साजरा होतोय त्याचं उद्दिष्ट एकच आहे की बाबा जेणेकरून जगाचा उद्धार कसा होईल याच्याकरता हा अट्टास आहे. आणि मी सेवेला सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा तुम्हा संत सज्जनांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करीतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. धन्य आदि दिन, धन्य आदि दिन झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. झाली पापा तापातुटी, झाली पापा तापातुटी. दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू. सगळात मते प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. अवधारी तुझी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण. हे जीवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता. मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु. मनोनी विशेष त्यातरू विवेकावरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. जयाच्या संगतीने विराग झाला. मनोदयीचा जडभास केला. साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरु पादुकेला. विसरू कसा मी श्रीपाद रामदास नारायण रोहिदास नाना पादुकेला. लागोनिया पाया विनवितो तुम्हारा. लागोनिया पाया विनवितो तुम्हारा. कर टाळे बोला मुखी नाम. कर टाळे बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. तुकाराम महाराज सांगताय की हा जो सोहळा आहे, हा सुरू आहे सोहळा. हा सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा उपभोगायला मिळत नाही. हा सोहळा उपभोगण्याकरता
अरे ते अपेक्षा करतायत आणि आम्ही इकडे येऊन देवाला आपलासा केला, मग आम्ही किती धन्य धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठ्ठलाचे झालो. आज संपूर्ण हे तुमचे किती पाडे? 5 पाडे. कार्यक्रम एका पाड्यामध्ये आयोजन कार्यक्रमाचा आहे, पण याचा लाभ 5 पाड्यालाच नाही तर संपूर्ण त्रैलोक्यामध्ये या ध्वनिद्वारे जात असतात बरं का. आणि म्हणून जिकडे पाहाल तिकडे आनंद आहे या कार्यामुळे. आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे, पाय तिकडे गोविंद रे, पाय तिकडे गोविंद रे, आनंदी आनंद रे, आनंदी आनंद रे. हा जो आनंद उपभोगण्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. देवाचा काय सांगितलंय? देवाचं नामस्मरण वेळोवेळामध्ये सदा सर्व काळ निरंतर एक क्षणभर देखील देवाच्या नामस्मरणाने वाया जाता कामा नये. एवढी सोपी सोय कोणी केली? देवाने केली. देवाने केली बरं का. कशी केली तर सांगतोय तुम्हाला. हा नरदेह अत्यंत दुर्मिळ आहे. जगातील देहाबद्दल याची तुलना जर केली तर याच्यासारखा पवित्र आणि श्रेष्ठ देह जगामध्ये दुसरा कोणताच नाहीये. पशु प्राणी भगवंताचं भजन करू शकतायत का? करू शकत नाही. आणि म्हणून देवाने काय केलं? याला जन्माला घालतानाच भजन दिलं. काय? भजनासोबत याला याची हा पिंड तयार केला. हा जो पिंड तयार केला भजनासोबतच केला. ज्या वेळेला आईच्या गर्भाशयामध्ये हा पूर्ण आकाराला येतो त्या वेळेला भगवंताची आराधना करतोय. का आराधना करतोय? विस्तारे पुव चोहीकडे, नाकी तोंडी तुम्ही किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणा पुढे सांगावे. लक्षात येतंय का? हा पिंड ज्या वेळेला तयार होतो ना त्या पिंडाच्या भोवती काय असतं? विटाळ असतं, गु असतं, विस्ता असते. विस्ता म्हणजे गु असतो, गु. मूत्राशय असतो, नगरी असते. सगळ्या बाजूनी याला विस्तेचं लेपण असतं बरं का. आणि त्यामध्ये हा जीवात्मा त्रासलेला असतो आणि देवाचा धावा करतो. देवा मला या दुःखापासून तू एकदाची सोडव. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगावूनी, दुरितांचे जाळे उगावूनी, आटकीन पाय हा माझा नवस, आटकीन पाय हा माझा नवस, रात्राळी दिवस पांडुरंगा, आटकीन पाय हा माझा नवस. कुठे आराधना करतोय? कुठे प्रार्थना करतोय? कुठे देवाजवळ विनंती करतोय? आईच्या गर्भाशयामध्ये. प्रत्येक जीवाने आईच्या गर्भाशयामध्ये विनंती केली की मला हे गर्भवासाचं दुःख सहन होत नाही, नरक यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. आता तुम्ही विचार करा, देवालाच हाका मारतोय आणि देवच का येतोय? आईलाही हाक जात नाही. ओरिजिनल आई कोण आहे? देव आहे बरं का. विठू माऊली प्रत्येक जीवाची. कारण देवच जाऊन काय येतो? आता एखादं बाळ, आता आपण एक छोटं उदाहरण देऊ. एखादं आता इथं बाळ आहे,
2 वर्षाचं 3 वर्षाचं, आणि ते रडायला लागलं. धावून कोण जाईल? आता एवढ्या माऊलीवर काय आहे? एखादीचं बाळ इथे समोर रडतंय, कोण उठून जाईल? जिने जन्म त्याला दिलेला आहे हीच माऊली उठून जाईल. बरोबर आहे ना? कारण तिला तिच्याशी अतूट नातं आहे, अतूट कळवळा येतो, आणि ती काही धावून जाते. मग आपलं देवाशी सुद्धा अतूट नातं आहे, आणि म्हणून ओबी ठेवलेली आहे. माझ्या मताचं काही सांगत नाही. मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मला शतानी इंद्रियांनी प्रकृती स्थानी करिष्यती. हा माझंच बाळ आहे, आणि मीच याला घडवलंय, मीच याला निर्माण केलेलं आहे. आईच्या गर्भाशयामध्ये बाळ कोण तयार करतं? देव तयार करतो. बरं का? आई का बाबा करताय? हा गोळा जो आहे, पिंड जो आहे, हा देव तयार करतो, आणि म्हणून याचे हात देवाला लगेच जाते, आणि ताबडतोब देव धावून येतो आणि विचारतो, बाबा माझा का धावा केला? तर म्हणे मला या गरिबीच्या यातना ज्या आहेत त्या नरक यातना मला सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. ठीक आहे, तर मी बाहेर काढेन. मग तुला बाहेर काढल्यानंतर तू माझ्यासाठी काय करशील? त्यामुळे तुझं अखंड भजन करील. भगवंताला फार आनंद होतो, आणि भगवंत काय करताय? त्याला आशीर्वाद देत आहे, आणि विश्वव्यापक जी शक्ती आहे ती त्याच्या काळूद्वारे त्याच्या रोमारोमामध्ये प्रेरित करताय, आणि अखंड भजनाला सुरुवात होते. कोणाच्या? एक बाळाच्या बंधनाला सुरुवात होते गर्भाशयामध्ये. मग आता बाळ पूर्ण आकाराला आल्याच्या नंतर त्याला भूक पण लागते, त्याला तहान लागते. तो 1 नंबर पण करतो, तो 2 नंबर करतो. मग या सगळ्या क्रिया ही त्याची दक्षता कोण घेतोय? तर मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया गाद निवाराया, ही सगळी देव सेवा करत असतो. कुठे? आतमध्ये आईच्या गर्भाशयामध्ये. आईला संधी मिळत नाही, आईला बाहेर आल्याच्या नंतर. देवाला वचन काय केलेलं आहे? मी तुझा अखंड भजन करीन. अखंड याचा अर्थ काय? की कुठल्याही काळामध्ये त्याचं खंडन होत नाही. भूतकाळामध्ये पण ते भजन चालू आहे, आता चालू होतं, आताही चालू आहे, आणि पुढेही चालू राहणार. असं जे भजन आहे ते अनादिकाळचं भजन आहे, आणि ते भजन देवाने त्याच्या सोबतच पाठवलेलं आहे. बाहेर येतो. देवाला वचन काय देतो गर्भाशयामध्ये? देवा दिले गर्भात वचन, देवा करीन भजन, आणि नाही पाहिले वचन, झाला देवाची बेमान. गर्भाशयामध्ये काय वचन दिलं? दिले गर्भात वचन, देवा करीन भजन, नाही पाळिले वचन, झाला देवाची बेमान. ज्या वेळेला बाळ बाहेर येतो त्या वेळेला सुईनबाई असते, सुईनबाई, आणि काय करते? ती पद्मनाभ आहे ना, नाळ आहे ना, नाळ, ती नाळच छेदन करून टाकते. आणि ते नाळ छेदन केल्याबरोबर ज्या भजनासोबत तो आला होता, आईच्या गर्भाशयामध्ये निरंतर भजन करत होता बरं का, आणि ते भजन आई सुईनबाई नाळ ज्या वेळेला छेदन करून टाकते, तोडून टाकते, कापून टाकते, त्या वेळेला त्या भजनापासून तो वंचित राहतो बरं का. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. देवाला वचन काय दिलं होतं? मी तुझं अखंड भजन करीन. आणि बाहेर आल्याबरोबर ते पद्मनाभ झाल्याबरोबर देव विचारतो, माझ्या भजनाचं काय झालं, माझ्या भजनाचं काय झालं? तू वचन दिलं होतं गर्भाशयामध्ये तुझं अखंड भजन करीन म्हणून. आणि त्याच वेळेला हा जो जीवात्मा जो आहे हा देवाला नाकबूल होतो. मी कधी तुला वचन दिलं होतं? मी कधी वचन दिलं होतं? देवाशी बेमान होतो. मग हा मनुष्य प्राणी
माणसाबरोबर इमानाने वागू शकतो का? माझ्या पदरचे शब्द नाही आहे बरं का, संतवाणी आहे. इमानाने वागू शकत नाही. ते भजन तुटल्यानंतर धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागले. उपजली या बालकासी, नाव नाही तयापासी, ठेविले नावेसी ओढ तुझी. त्याला जे नाव ठेवलं जातं 12व्या दिवशी, त्यापासून तेव्हापासून त्याला मायेचा वारा लागतो. मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं ही मायेपासून सुटण्याकरता मी आणि माझे विसरले दयाचे अंतःकरण, तो संन्यासी जाण निरंतर. ऍक्च्युअली तो संन्यासीच आहे बरं का. निरंतर भजन, भजनकार आहे तो भजनशीलच आहे. मग हे भजन जाणून घेण्याकरता ते काय म्हणताय की जो मला जसा भजेल मी त्याला तसा भजेन. मग आता कोणी खाऊन पिऊन पण भक्ती करतो, पण ती भक्तीमध्ये जमा होत नाही, तो अभक्तामध्ये जमा होतो. जर का नाही जाती भक्ती, तो पतित अभक्त, हरिची न भजत दैव हत. मग आता या हरीला जाणून घेण्याकरता वेळ आपल्याकडे कुठे आहे शिल्लक? कोण देईल येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. आपण जन्मतारीख सांगू शकतो, मरणाची तारीख सांगू शकत नाही. आता मी सुद्धा घरी जाईन त्याची काही शाश्वती नवे नवे माझ्याकडनं पूर्ण प्रवचन होईल याची सुद्धा गॅरंटी आहे का? सर्वांनी पाहिलेला टीव्ही वरती देखावा, कोणते मामिले एक कीर्तनकार होऊन गेले, कीर्तन चालू असताना धन्यवाद कोसळले ना, आहे की नाही? ऐकिवाद आहे की नाही? त्या महाराजांचं मला नाव माहिती नाही. कीर्तन चालू असताना आणि धन्यवाद कोसळले. आणि याला काय म्हणताय? देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. असा भाव होण्याकरता हा देह आपल्याला कशा करता मिळालेला आहे? देवाची भक्ती करण्याकरता. मग खाऊन पिऊन भक्ती होणार? दोन्ही दिसती सारखी. दोन्ही आता हे पण माझेच मित्र, ते बी माणूसच आहे, मी बी माणूसच आहे. दोन्ही दिसती सारखी, परी वर्म जाणे तो पारखी. बगळा आणि राजहंस दोघे जरी पांढरे असले तरी दोघांची क्रिया कर्म वेगवेगळी आहे. त्या बगळ्यापुढे पाणी मिश्रित जर दूध ठेवलं, तो घटा 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 पिऊन टाकणार. तो बगळा दुधामध्ये पाणी मिश्रित करून जर त्याला दिलं तर घटा घटा तो पिऊन टाकणार. आणि त्या दुधामध्ये तुम्ही 1 लिटर पाणी टाका, नाही तर 2 लिटर टाका, अर्धा लिटर टाका. त्या दुधामध्ये तुम्ही जेवढं पाणी टाकाल ना तेवढं पाणी त्याला प्यायला द्या. कोणाला? दूध मिश्रित पाणी राजहंसाला प्यायला द्या. राजहंस काय करतो? ते दूध पिताना, पाणी मिश्रित दूध आहे ते दूध पिताना त्याच्या जिभेवरती अशा ग्रंथी दिलेल्या भगवंताने की दुधाचा भाग त्याच्या जिभेला लागल्याबरोबर त्याच्या कवड्या होतात. कवड्या झाल्यावर पाण्याचा निचरा होतो आणि दुधाची कवडी जी होती ती फक्त आतमध्ये जाते, फक्त तो दूधच सेवन करतो. दोन्ही दिसती सारखी, परी वर्म जाणे तो पारखी. आणखी त्याला सिद्धांत मांडतो, जे वैखरी वाणीने भजन करताय त्यांचा जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. जास्तीत जास्त त्यांना पुण्य कर्म होईल.
पण पुण्यकर्म होऊन पुन्हा त्यांना मृत्यू लोकामध्ये मनुष्य देहाला नाही, इतर देहाला त्याला यावं लागेल. मग पुण्याची पावती सरे, पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उठी उरे, परत येऊ लागे माघारी मृत्यू लोका. मृत्यू लोकामध्ये मनुष्य देहाला नाही. हा देह जो मिळालेला आहे ना, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म आणि चुकलिया वर्म फेरा पडे. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. पाप पुण्य समान समी तेव्हाचही पावेल कर्मभूमीवर भाऊ. नरदेव मिळालेला अनमोल नरदेव मिळालेला आहे. हा देवाला भजण्याकरता मिळालेला आहे. भजनासोबतच तुम्ही आलेला आहात. तुम्ही असं काय करता ही घोडचूक करू नका. तर पुन्हा कुठे जाल तर 84ला नाही तरी जातो वाया, नाही तरी जातो वाया. लक्ष 84 भोगावया, लक्ष 84 भोगावया. नाही तरी जातो सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी जन्म गेला वाया. करता भरवरी दुःख हरी, करिता भरवरी दुरावती दूरी. करिता भरवरी दुरावती दूरी. इतक्या दूर जातील, इतक्या दूर जातील. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी जैनम. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे कधीच बाबाने लागू नका. दुरावसी दूरी भवाची ये पुरी. हरी हरी भवाची ये पुरी वावसी. भवाची ये पुरी वावसी. करिता भरवरी दुरावसी दूरी. करिता भरवरी दुरावसी दूरी. इतका दूर जातील, इतका दूर जातील. लक्ष 84 योनी 99,000. लक्ष 84 83 लक्ष 99,999 यालाच असेल रे बाबा रे तू. एक एक योनी कोटी कोटी फेरे मारावी लागतील. तेव्हा हा नरदेव मिळालाय. संधी हुकू नका, जबरदस्ती नाही. याला तरी याले लागे, हे देवाचे शब्द आहेत. याला तरी याले लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल जवरी. आणि ज्यांना पोट भरून मिळालं ना ते म्हणतायत तुझी तुझी संगती आमची झाली निश्चिंती. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि म्हणून पापात्मक पापे नरका जाती, पुण्यात्मक पापे
स्वर्गा जाती माते जेणे पावी आणि जेणे माते जेणे पावी माते जेणे पाविले ते ते शुद्ध पुण्य म्हणून करणे ते हेची करा नरका गोरा का जाता जयामध्ये शुद्ध पुण्य बरं करणे ते हेची करा नरका गोरा का जाता जयामध्ये नारायण हेची शुद्ध पुण्य. मग आता नारायण कुठे आहे? भजनासोबत आलेलं आहे. अखंड भजन तुला दिलेलं आहे बरं का. आणि ते भजन जाणून घेण्याकरता ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि दयाळू एखादा माणूस काय म्हणतो माहिती काय नाही आपलं मन साफ असलं ना मान घालायची काय गरज आहे. काय बोलायचं मन साफ असलं तर मान घालायची काय गरज आहे. कोण काय बोलेल कोण पण तरी सुद्धा त्यांच्या प्रश्नाला पण उत्तर दिलेलं आहे. जेणे ही त्याची भ्रांत कल्पना आहे. जेणे भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्य म्हणत उतरे आत्मस्वरूपी राहतले हारोनिया. मग असा आत्मा येण्याकरता आपला आकाश पाहिजे. मग कसे संत आपल्या भाग्यात आले पाहिजे? ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि दयाळू जे 21,600 वेळा भजनामध्ये लीन असतात त्यांच्या मुखातून प्रपंचाचा विषय बाहेर पडत नाही. केवळ एक गावा मी विठोबाचे नाम आणि त्यांचे काम. मग हा नरदेह आपल्याला जो मिळालेला आहे याचं सार्थकी लागण्याकरता संतांची आपल्याला पारख झाली पाहिजे. तर आता उदाहरणार्थ मी समजा प्रवचन करतोय कीर्तन करतोय ज्याला भगवंताचा अनुभव असेल किंवा नाही त्याला विचारायचंय गुरुला. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट प्रश्न विचारावे दोन आधी मी कोण आणि नंतर देव कोण. माझीच मला जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत संतांची देवाची ओळख नाही दूर नाही. स्वतःची ओळख करून घेणारा पाहिजे. माऊलींनी स्वतःची ओळख करण्याकरता ओवी ठेवली आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे दादा मला माझी ओळख करून घ्या. दादांना ज्या प्रश्न विचारला त्या दादांचा अधिकार सदा सेवाचा अवतार अवतार सदा सेवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. कोणाचा अवतार होता? सदाशिवाचा म्हणजे शंकराचा. निवृत्ती महाराज कोणाचा अवतार आहे? शंकराचा अवतार आहे. असा महात्मा आपल्या भाग्यात आला पाहिजे. माझ्या भाग्यात आला मी महिमा सांगतो अनुभवजन्य. विश्वंभराचा अवतार सखा माझा शिवाद सखा माझा रामदास विश्वात्मक देव दागिला तेने जीव सुखावला. विश्वात्मक देव कुठे आहे? देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधनी पाये. देव नटला नाना परी वरुणी उरला चराचरी. आता मी जे बोलतोय ते कोणाच्या सत्तेने बोलतोय? माझ्या शक्तीने बोलतोय का सांगा. मी कोणाच्या सत्तेने बोलतोय? तर माऊली श्रीकृष्ण भगवंत पुरावा देत आहे. म्या बोलविल्या वेदू बोले. मी तुझ्या रोमारोमामध्ये आहे. माझं वास्तव्य आहे. शाश्वत आहे. मी कल्पनेचा नाहीये. म्हणून तुझ्या मुखातून बाहेर पडताय शब्द बाहेर पडताय. मी बोलविल्या वेदू बोले. मी चालविल्या सूर्य चाले. या सूर्याला सुद्धा हा माझ्या सत्तेने चालतोय. मी हलविल्या प्राण हाले.
जगाची चालविता मीची एकू. श्रीकृष्ण भगवंत म्हणतोय या जगामध्ये जी हालचाल आहे या जगाची, या विश्वाची, या चराचराची, ही माझ्यामुळे आहे. मी तुम्हाला सोडून नाही आणि तुम्ही मला सोडून नाही. इतकं अतूट नातं आपलं आहे बरं का. आणि जो आपल्या हृदयामध्ये जो देव आहे त्याला प्रगट करून घेण्याकरता ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्माचा अनुभव आला का. क्षत्रिय म्हणजे त्यांचा अनुभव आणि शास्त्राचा अनुभव एक. ब्रह्मनिष्ठ म्हणजे सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये सदा सर्व काळ लीन असलेला. क्षत्रिय म्हणजे या शास्त्रामध्ये दिलेले जे शब्द आहेत या ज्ञानेश्वरी, या प्रत्येक शब्दामध्ये तुमचा आत्मा प्रगट करण्याचं सामर्थ्य आहे. देव प्रगट करण्याचं सामर्थ्य आहे. सातची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिने हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ये. या आपल्या याच्यामध्ये देहामध्ये जो देव आहे बरं का, त्याला प्रगट करून देणारा पाहिजे. नाहीतर एखादा गुरु करायचं सांगायचं, सकाळी काकडा कर, सकाळी हरिपाठ कर, याची पंढरीची वारी कर, माऊलींची वारी कर, तीर्थयात्रा कर. नामारूपा नाही मेळ अवघा मातेचा गोंधळ. माझी आत्मशक्ती जागृत करणारा आपली पण ओढ पाहिजे ना. साधू संतांनी फक्त आपल्या हृदयामध्ये सांगितलंय. पण हृदयातला देव बर का, पिंड देही देवस्थिती इंद्र ब्रह्मांडी देवी, इंद्र देवस्थिती ब्रह्मांडी पसारा, हरी पिण सारा व्यर्थ ब्रह्म. जो पिंडात आहे तोच ब्रह्मांडात आहे आणि जो ब्रह्मांडात आहे तोच माझ्या पिंडात आहे. मग माझ्या पिंडाचा जो जागृत करून देईल असा महात्मा आपल्या भाग्यात आला पाहिजे. कोणाच्या भाग्यात आले? ज्यांची ओवी घेतलेली आहे ना त्यांच्याच भाग्यात आले निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथांनी त्यांना अनुग्रह केला. मोठके गुरुमुखे उद्धत दिसे, हृदयी स्वयंभूची असे, आणि प्रत्यक्ष पाहू लागे अभय दया. या ओवीचा अर्थ असा आहे, गुरूंच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाल्याबरोबर कानामध्ये आपल्या रोमारोमामध्ये असलेली जी शक्ती आहे ती शक्ती काय झाली? प्रगट झाली. कशी झाली? तर आपोआप झाली. ये हृदयीची ते हृदयी गाजले आणि द्वैत न मोडता आपला जैसे केले. असाच आपल्या हृदयातली शक्ती प्रगट करणारा महात्मा माझ्या भाग्यात आला आणि माझाही तसाच अनुभव आहे. असा जर अनुभव जर नाही आला, हा अनुभव येण्याकरता ज्या वेळेला त्यांना ध्यानाला बसवलं कोणी? निवृत्तीनाथांनी. कोणाला? माऊलींना. सगळ्या संतांचा एकच अनुभव आहे, ते वेगळा नाहीये. ध्यानाला बसवल्याच्या नंतर ध्यान करताना माळा काही फिरवल्या नाही. माळा फिरवल्या नाहीये. माला फिरे करणे मनवा फिरे दश दिशा. येणे बाबा येणे सांगितलं. ज्ञान देव मौन जप माळ अंतरी. तुमच्या श्वासाची जी माळ चालू आहे ना त्या श्वासाने भजन करायचे. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. नाहीतरी वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म.
सर्व चारी भावंडांनी मुक्ताबाई पण आपला अनुभव सांगते. अंतर्मुख झाले अंतर्मुख झाले करीते चिंतन अंतर्मुख झाले करीते चिंतन तेने जनार्दन प्रगट जाणारा बसल्याबरोबर अनुग्रह झाल्याबरोबर जनार्दन रोमा रोमामध्ये प्रगट होतो. आजी होतो आणि पुढे होणार. आता साधू संतांचे जे कार्यक्रम तुम्ही ठेवले ते कशाकरता ठेवलेले आहे ते निवड त्याच्या पाठीमागचा हेतू एकच आहे. देव घ्या कुणी आयता आला घरगुती बघा आयती संधी मिळालेली आहे. उद्धार आता सुद्धा लगेच होईल तुमचा. संत बीज पडले नाही जुग करे अनंत हर एक युग में अवतार धरे फिर भी संतों के संत. मगाचा विषय माझा राहिला. जे वैखरी वाणीने भजन करतायत त्यांची जन्म मरणाची एकदा कुंठित होत नाही. केवळ पुण्याचा लाभ होतो. आणि जे श्वासाने भजन करतायत बरं का श्वासाने जे भजन करतायत ते श्वासात त्या भजनाबरोबरच कुठे जातायत देवाकडे आलेत ना देवाकडे जातायत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवलेली. विषय त्यांचा तो झाला नारायण. विषय इंद्रिया सहित मनाचा विषय नारायण झाला पाहिजे. त्याकरता मनाला निसर्ग मनाचा खेळ आहे. परमार्थ हा मन तुम्हाला बंधनाकडे नेऊ शकतो आणि मन तुम्हाला बंधनापासून सोडू शकतो. आता आमच्या मित्राला मी एवढ्या वर्ष सांगतोय पण मित्र काही माझा अट्टा सोडत नाही. माझं मन साफ आहे ना ते काय करायची गरज नाही. पण बाबा रे अनंत जन्म अनंत कर्म आणि अनंत योनीमधून तो आलेला आहे. त्या कर्माची वाट लावण्याकरता बरं का माझ्या 4 पिढ्यांचा उद्धार झाला. माझ्या आई वडिलांचा उद्धार झाला. माझा उद्धार झाला. माझ्या मुलांचा उद्धार झाला आणि माझ्या नातवंडांचा पण उद्धार झाला. आमच्याकडे 5वीच्या दिवशी अशा महात्म्यांच्याकडून 5वीच्या दिवशी तुळशी माळ गळ्यात घालतात. या ताईंना माहिती आहे. आता ताईंचं नाव मला काय माहिती नाहीये. ताई नाव काय? प्रेमा. वा प्रेमाने भरलेलं जागरात तुम्ही. त्यांना माहिती आहे ते घरी आलेले माझ्या आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला ते ओळखतायत. 5वीच्या दिवशी वेळ लागलाय का साधू संतांना एवढा अट्टास करण्याकरता वास्तविक तर तरुण गेलेले त्यांना पुन्हा यायची गरज नाहीये. मग कशा करता काय वाढावं या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. अरे माफ करा वाढावं या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार अवतार तुम्हा धराया कारण आणि उदराया जन जड जीवा. त्याच्यानंतरचा तो पुरावा आहे. कशा करताय त्या साधू संत या जड जीवांचा उद्धार करण्याकरता आमचा उद्धार झाला बाबा तुमचा होऊन याच्याकरता हा एकाच्या कैवाडे उगती बहुतांचे कोडे. पूर्वी आम्ही ज्या वेळेला आमच्या मुली सुद्धा लहान असताना आता तर मुलींना 5वीच्या दिवशी नातींना सुद्धा 5वीच्या दिवशी बरं का तुळशी माळ गळ्यामध्ये आणि लगेच ताबडतोब अनुभूती येते. देव कुठेही बाहेर नाहीये. माझा पुरावा राहिला बरं का काय की ज्या वेळेला तुम्ही चिंतनाला बसता तर चिंतन मनाने करायचंय. अंतर्मनाने चिंतन करायचंय. चिंतने चित्ताला लावी मनाची या मनाला हनुमानीच्या सुखात मग पांडुरंग भेटी देतो. पण ती चिंतनाची जी रीत आहे ती मात्र संतांकडे आहे बरं का. आणि म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो मध्ये अच्युत सर्व काळ
तयाच्या चिंतने करतील जोशी आणि दळतील राशी पातकांच्या असा महात्मा आपल्या भाग्यात जर आला तर मग लगेच नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि दळतीला पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरात नारायण. आणि म्हणून बाबा आजी रीत तुम्हाला उपलब्ध होईल. आता सुद्धा तुमचा जीवाचा उद्धार करून घ्या. वेळेचं सांगता येत नाही बरं का. इथं क्षणाचा देखील क्षणभंगुर नाही भरवत. त्या भजनापासून त्या भजनाकडे दुर्लक्ष जर केला मग किती देवदेव केलं. ही साठवणी भजन अवस्था नाना साधनी प्रयास करिता माझ्या आत्मानुभव सुखाची वार्ता न तळे हातात कल्पांती. माझ्या सुखाला तुम्ही कल्प गेले कोटी जन्म जरी घेतलंय माझ्या सुखाला तुम्ही पात्र होणार नाही. आणि म्हणून हा जो तुम्हाला मी कशा करता देव दिलेला आहे माझं भजन करण्याकरता दिलेला आहे. आणि हे भजनापासून तुम्ही जर वंचित राहिला तर मग तुम्हाला तो यमराजा विचारे जन्मोनी केले काय मनुजा जन्मोनी केले काय घालविले वय पोशिली काया घालविले वय पोशिली काया सेवुनी दही दूध साय मनुजा जन्मोनी केले काय विषय सेविता मन ही विटेला. अरे गाऊ गाऊ ते गाऊ बर का. पाण्यात व्यवहारिक चाललेलं आहे. काय किती खाऊन खाऊन कधी पोट भरले का जीवाचं इतकंच पोट आहे. एक विधे इतकं पोटासाठी कुठं कुठे कुठे भटकतो तो. देशोदेशी पीठ भटकतोय पण पोट कधीच कुणाचंच भरलेलं नाहीये. पोट कशाने भरेल केवळ नामस्मरणाने पोट भरेल. अखंड नामस्मरण तुम्हाला मिळेल. तुमच्या श्वासाला लावून देणारा नामस्मरण मिळालं पाहिजे. श्वासाला लावून जर नाही मिळालं तर कबीर महाराज म्हणतात माला बनाई काश की बिस्मिटाला सूट माला बिचारी क्या करे जपने वाला कपूर. माल जपणारा कोणी पण असू द्या. तुळशीची माळ जपणारा असू द्या या रुद्राची माळ जपणारा असू द्या या भवची या स्फटिकाची का सोन्याची माळ जपणारा असू द्या बरं का. त्याच्यासारखा कवी जगामध्ये दुसरा कोण असावा असं कबीर महाराजांचं मत आहे. विषय सेविता मन ही विटेना वेदची नवी माय मनुजा जन्मोनी केली शिकाय. आमच्याकडे एक दौलारी नव्हती नाव नाही सांगत. एक दौलारी बाई ती दौला गायला वगैरे यायची. आमच्याकडे आता आमचं घराचं सगळं वारकरी तर 4 पिढ्यांपासून आम्ही वारकरी सगळी खानदारच आमची वारकरी. मग आमच्या घरी आल्यानंतर आम्ही आमचा विषय सांगणार नारायणाचा. तर बाय आता थोडे दिवस राहिले माय झाला त्याचं काय दादा माहिती काय मी भाजी खाल्ली तर मला उलट्या होतात. तर काय सांगायचं सांग. भाजी खाल्ली तर उलट्या होतात. मटण मावळा खाल्ला तर उलट्या होत नाही. कोण काय झालं कोण विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू ते गोड झाले या जीवा. विषय सेविता मन ही विटेना. एखादा जुगार खेळत असताना त्याला जर घरची माणसं बोलवायला गेली की बाबा बोलवलंय पाहुणे आले तर येतो तर एवढा मागून गेलेला असता. एका दारूच्या आड्यावर जर बसलेला असेल त्याला जर बोलवायला गेलं ते बाबा पाहुणे आले घरी
आलो तर म्हणजे एवढा व्यस्त झालेला असतो त्या विषयामध्ये, विषयाचा परिपाडू आणि गोड परमार्थ इथे केवळ आनंदच आहे बाबा. आनंदाचे डोई आनंद सदा सर्व काळ आनंद. एकच दिवस आनंद नाही, त्याच्या घरामध्ये तुम्हाला आनंद दिसेल. इवलेचे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला. आले किती गेले किती संपले तुझ्या रामनामाचा अजूनही जरा विचार करा बाबांनो. तरी सुद्धा नाथ महाराजांना दया येते. एका जनार्दनी सेवुनी राये, तुला सेवनच करायचं आहे ना, पण भगवंताचं नामच करून सेवन कर आणि तुला काहीच करावं लागणार नाहीये. जर काहीच बदले को दर्शन दरवाजा बीच में कौर का खंबा आवत जावत कोई नहीं देखा, यही तो बड़ा अचंबा. बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया. तुझ्या जर श्वासात श्वास चालू आहे ना, त्या श्वासामध्येच भजन चालू आहे आणि तेच भजन जर जेव्हा जाणून घेतलं जातं एका जनार्दनी सेवुनी राहे निशिदिन श्री हरी पाय. पाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण का, भगवंताचं नाम. आपण शब्दशः अर्थ नाही लावायचं. भगवंताचं नाम तू सेवन कर. ते सेवन जर तुला मिळालं तर मग कसं सेवन करायचंय, तर श्वासाने सेवन करायचंय. काय साखविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सगळी धार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्याची सगळी धार झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी. आता हरी तुम्हाला भेटल्यानंतर काही मागणं नाही का? हे मागतो आपण देवाकडे. काय प्रत्येक माणूस देवाकडे माईक वस्तू मागतो, अधोगतीला जाण्याचा मागतोय. मला सन्मार्ग मिळावा हे काय कोणी मागतच नाहीये. देवाला कोणी मागतो का? आम्ही देवाला मागितलं. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. देवाकडे काय मागायचं काय मागू नये हे किती जरी दिलं हे कोणाचंच होत नाहीये. आपलं कसं होईल? पण देवाला मागायचं. संतांनी देवाला मागितलं आणि देवाला कसं साठवायचं, तर हरी आला आता मग कैची भय चिंता. भाग्याचे हे भाग्य धन्य ते संसारी, भाग्याचे हे भाग्य धन्य ते संसारी. साठविती हरी हृदया माझी. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म, मुखी नाम. संकटी सुखात नाम सदा काय. संकटी असो घेऊ, संकटी सुखात नाम सदा गाय. न विसरले देवराय क्षण एक क्षणभर देखील नामस्मरणापासून. आता तुम्ही ज्या दिवशी तुमचा श्वास संपला त्या दिवशी संपला, पण नाम धरण्याचं तसं नाहीये. नाम धरत त्या नामस्मरणासोबत आलाय ना, नामस्मरणासोबतच जाणार. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगताय एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव उभा स्वयमेव देव तेथे. सतत त्याच्या कुठं संपूर्ण शरीरामध्ये उभा स्वयमेव देव तेथे. देव कुठं आहे? त्या देवाचं द्वार तुमच्या ठिकाणी. तुम्ही झोपलेला असला तरी त्या देवाच्या द्वारामधून भगवंताचं स्मरण होत आहे. आणि म्हणून सगळ्यांनी त्या गोष्टीचा चांगला विचार करा. सगळ्यांचे येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर याती वरती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवणाची. तुमच्या ठिकाणी जे चालू असलेलं भजन आहे ते भजन साधू संत जोडून देत आहे. आणि जोडून दिल्यानंतर भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये प्रगट होतो. आणि हृदयामध्ये प्रगट झाल्याच्या नंतर कणकी प्रेम जाते नैनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप आणि
तुमच्या सेवेकरता घेतलेली ओवी एरवी तरी पायी जे जैसे माझ्या ठाई भजती तया मी तैसाची भजे जे के मनुष्य जात सकळ ते सबोका भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई परी ज्ञाने विरे नाशिले जे बुद्धी भेदाचे आले तेरीची त्या कल्पिले अनेक तत्व म्हणून अभेदी भेद देखती यया अनाम्या नामे देवीती देवी देव म्हणती अचर्चते जे सर्वत्र सदा सम तेच विभाग अधमोत्तम मती वशे संभ्रम विवन चित्ती निर्निंदे पुरते अधिकते सरते करुणी जे यावे तुमचे विलवीत असे इथं एकत्र लीला करले जे सर्व भावे मत बदले तया ऐन तरी करले माया जाळ करविली तेची केली कटकट वाकळीक नीट देवदाने आणि हे वाक्पुष्प संपवण्यापूर्वी तुम्हा संत सज्जनांच्या देववृंदांच्या संत महात्म्यांच्या चरणावरती आणि माझ्या भाग्यात आलेले श्रीपाद स्वामी रामदास स्वामी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देत आहे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव